नमस्कार, मी सीमा पाटील. सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत इम्युनिटी वाढवणारे झटपट लाडू. पावसाळ्यामध्ये सगळीकडे ओलं असतं, दमट असतं आणि अंधार सुद्धा असतं. हवेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारवा असतो. अशा वेळी सांधेदुखी, कंबरदुखी हे आपली जुनी दुखणी आणि सर्दी, ताप, खोकला, कफ हे साथीचे आजार लगेच डोकं वर काढतात आणि आपण सहज या आजारांना बळी पडतो. पण जर आपलं शरीर मजबूत असेल, आपली इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल, रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर हे आजार आपल्या वाटेलाही जाणार नाही. आता पावसाळा जोरदार सुरू आहे, म्हणूनच आज आपण इम्युनिटी वाढवणारे झटपट लाडू करणार आहोत. सुरुवात करूया. झटपट लाडू करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हा छोटा पेला भरून मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे कोंड्यासहित गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे हे मी गूळ घेतलाय, 8-9 मखाना आहे, अर्धा चमचा मेथी आहे, 2 चमचे हे पुरणाची पावडर आहे, खसखस आहे 1 चमचा, 1 चमचा तीळ आहे, 1 चमचा सुंठ पावडर आहे, पाव चमचा ही हळद आहे आणि हे असॉर्टेड बिया आहेत. त्या वाण्याच्या दुकानामध्ये सहज मिळतात. त्या भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, चिया सीड्स, आळशी असं सगळं मिळून अशा या असॉर्टेड 2 चमचे मी बिया घेतलेल्या आहेत. हा डिंक 2 चमचे घेतलेला आहे. हा जो मी गव्हाचं पीठ घेतलेला, हा अर्धा पेला मी हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे. हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे आणि हे 6-7 बदाम, 6-7 काजू आणि 8-9 मी हे काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. हे 8-10 मी या सीडलेस खजूर घेतलेला आहे. सुरुवात करूया. प्रथम ना आपण हे मेजर केलेलं जे 1 पेलाभर मी गव्हाचं पीठ घेतलंय कोंड्यासहित, ते आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवले आणि आपण खमंग हे भाजून घेणार आहोत. हे पीठ आपण तूप वगैरे काही न घालता कोरडंच भाजायचं आहे. हे मध्यम आणि लो असं फ्लेम ठेवायची गॅसची आणि खमंग अगदी खरपूस भाजून घ्यायचं हे पीठ. एक 5-6 मिनिटं झालेली आहेत. आपला पीठ भाजून झालेलं आहे. हे बघा, ह्याचा रंग पण बदललेला आहे. एकदम बिस्किट कलरचा करायचा, एकदम करपवायचं नाही ते, कारण आपण तूप वगैरे घातलेले नाहीये, तेल तूप काही घातलेले नाही, कोरडंच आपण भाजून घेतलेले आहे. त्यामुळे सारखं हे हलवत राहायला लागतं पीठ. या पिठामध्ये कोंडा आहे, त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपलं डायजेशन कमी होतं, अन्न पचन व्हायला जरा त्रासाचं असतं, कठीण होतं. त्यामुळे हे कोंड्यासहित जर आपण हे गव्हाचं पीठ लाडवामध्ये वापरलं तर कोंड्यामुळे आपलं अन्न पचनाला मदत मिळते आणि बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. कारण पावसाळ्यामध्ये आपण पाणी फार कमी पितो, कारण आपल्याला तहान कमी लागते. त्यासाठी हे लाडवामध्ये गव्हाच्या पिठामध्ये जर आपण कोंडा ठेवला तर आपल्याला बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. आता हे पीठ आपलं छान असं बिस्किट कलरवरती भाजून झालेलं आहे. आपण हे आता एक परातीमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये मी आता हे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तो मी भाजून घेणार आहे. खोबऱ्याचा किस पण असाच बिस्किट कलरवरतीच करायचा आहे. आपल्याला करपवायचं वगैरे नाही, म्हणून गॅस अजिबात वाढवायचा नाही, गॅस स्लोच ठेव. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपण मंद आचेवरती खोबरं पण खरपूस घेतलेलं आहे. खोबऱ्याचा खरपूस सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे. आता आपण हे खोबरं पण या परातीमध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता आपण जे 1 चमचाभर तीळ घेतलेले ते घालूया आणि खसखस घालूया.
पण हे सगळं भाजून घेतलं ना की त्याचं शेल्फ लाईफ वाढतं लाडूचं, म्हणजे लाडू जास्त दिवस आपले टिकतात, चांगल्या स्थितीमध्ये खराब होत नाही. म्हणून पण हे मंद आचेवरती सगळं असं भाजून घ्यायचं, पण एकदम असं करपवायचं वगैरे नाही, थोडं थोडं भाजून घ्यायचं. तीळ आपले उडायला लागले म्हणजे याचा अर्थ तिळामधून इसेन्शियल ऑइल बाहेर पडलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांधेदुखी, कंबरदुखी या दिवसामध्ये वाढते, म्हणून मग तिळामध्ये जे कॅल्शियम असतं, मोठ्या प्रमाणामध्ये तिळामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे एक लाडू खाल्ला की त्यातलं तिळातलं कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि सांधेदुखी आणि कंबरदुखी जरा कमी व्हायला मदत होते. परातीत काढूया. तीळ आणि दोन्ही भाजून झालेले आपले. तर आपण ही थोडी अर्धा चमचा घेतलेली आहे ही मेथीचे दाणे, ते परतूया. त्याच्याच बरोबर आपण सुंठ पावडर घेतली आहे ती घालूया आणि हळद सुद्धा घालूया. आणि उगाच आपलं म्हणजे अगदी थोडा वेळ आपण हे भाजून घेणार आहोत. लगेच त्यातून वाफ यायला लागलेली आहे, तर हे आपण काढून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण जे मखाना घेतलेले आहे ते करूया रोस्ट. मखाना पण चांगले भाजून घ्यायचे. मखानामध्ये ना भरपूर फायबर असतात, त्यांनी बद्धकोष्ठता म्हणजेच पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी मदत होते. मखाना भाजून आपल्याला 2-3 मिनिटं झाली, आपण ही परातीमध्ये आता काढूया. आणि आता ह्या ज्या बिया घेतलेल्या आहेत ना आपण वेगळ्या, भोपळ्याच्या, कलिंगडाच्या, आळशीच्या बिया, चिया सीड, ते सगळं घेतलेलं आहे, ते आपण थोडंसं परतून घेऊया. या बियांमध्ये ओमेगा 3 फायबर्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि आपलं शरीर निरोगी राहतं. म्हणून ह्या बिया पण आपण त्या लाडवामध्ये घालणार आहोत. हे सगळं 1-1.5 मिनिटं फक्त परतायचं, असं भरपूर परतून असं हे नाही करायचं. बिया पण झालेल्या आहेत आपल्या, आपण काढूया आता त्या. मी एक छोटं पॅन गॅसवर ठेवलेलं आहे, मध्यम गॅसवरती, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साधारण तूप घालते. दोन 3 चमचे झाले. आणि त्याच्यामध्ये ना आपण हे बदाम घेतलेले आहेत, ते आपण तळून घेणार आहोत. अगदी स्लो गॅसवरती आपण हे करून घेणार आहोत. बदाम पण झालेले आहेत. बदाम काढूया बाहेर आता. करपवायचे अजिबात नाहीत, फक्त असं त्याच्यातला कच्चेपणा जाण्यासाठी आपण थोडा वेळ तुपामधून बाहेर काढणार आहोत. आता आपण हे घेतलेले आहेत, काजू घेतले, ते काजू घालूया. काजू बदाम मध्ये प्रोटीन्स, फायबर्स भरपूर असतात, ओमेगा 3 भरपूर असतं, आणि ह्याच्यामध्ये अगदी मौल्यवान असं इसेन्शियल ऑइल असतं, त्याने शरीर आपलं मेटाबॉलिझम सुधारतं, त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. काजू पण काढूया. झालेत. आणि आता आपण हा जो डिंक घेतलेला आहे तो थोडा थोडा करून आपण त्यात घालून फुलवून घेणार आहोत. अगदी थोडा थोडा घालायचा वेळेला, नाही तर जास्त घातला ना तर तो त्याचे गठ्ठे गठ्ठे राहतात आणि मग तो फुलत नाही आणि मग दाताखाली कचकच लागते. थोडा थोडा घालून आपण हे फुलवून घेणार आहोत. डिंकाला मराठीमध्ये काही जण गोंद पण म्हणतात. ह्याने काय होतं, सांधेदुखी या दिवसामध्ये होतं, कंबरदुखी, सांधेदुखी, ती कमी होण्यासाठी मदत होते डिंकाने. म्हणूनच थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण डिंक खातो.
या दिवसामध्ये ना सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे ना आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची कधी कधी कमतरता भासते. म्हणून हे डिंक आहे ना, हा आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी पुरवतो आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. मेन काय, सांधेदुखी तेल कमी करतो. आपला सगळा हा जे डिंक फुलवून झालेला आहे. गॅस घालवूया आपण जे मखाना भाजून घेतलेले आहे ते आणि हे काजू आणि बदाम हे सगळं मिक्सरमध्ये आपण भरड करून घेणार आहोत. आता आपलं झटपट लाडवाची सगळी तयारी करून झालेली आहे. आपण जे हे सीडलेस खजूर घेतलेले आहे ते हाताने केले तरी चालतात किंवा कातर घेतली आहे, कात्रीने असे छोटे छोटे तुकडे करू त्याचे. हे खजूर एवढे मऊ असतात की ते भाजायचे वगैरे काही गरजच नाही आणि त्याच्यामध्ये सीड नसतात. मी मुद्दाम सीडलेस घेतले आहेत. आणि हा आपण जो तळून हे डिंक घेतलेला आहे तो एक वाटीने ना आपण जरा चुरून घ्यायचा. फक्त मिक्सरमध्ये हा जर घातला ना तर एकदम त्याची पावडर होते. आपल्याला पावडर नको, आपल्या दाताखाली आले लाडू खाताना डिंक तर छान वाटतात, म्हणून मी ते वाटीने फक्त चुरून घेते. सगळी तयारी झालेली आहे आपली. लाडू करायला सुरुवात करूया आपण आता, म्हणजे वळायला सुरुवात करूया लाडू. तर आता कसं करूया, तर मी 2 खडे हे मिठाचे घालते आहे पिठामध्ये. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही मीठ नाही घातलं तरी चालेल, पण मिठाने जरा चव छान येते म्हणून 2 खडे फक्त मी घातलेले आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण आधी खजूर घालूया पिठामध्ये. खजुरामध्ये व्हिटॅमिन मिनरल भरपूर असतात आणि अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये जे असतात त्याने आपल्या मेंदूचं आरोग्य छान जपलं जातं. डिंक घालूया. आता जी आपण बदाम आणि काजूची भरड करून घेतली ती घालूया. तुम्हाला जर काजू आणि बदामाचे तुकडेच ठेवायचे असतील भरड न करता तरी चालेल. हे आपण मनुका घेतलेले ते घालूया. अक्रोडाची मी पावडर केलेली आहे, 3-4 अक्रोडाची पावडर केली होती ती घालूया. पावडर म्हणजे भरडच केली आहे. ह्या गोष्टी भरड करायच्या, नंतर पावडर केली तर आपल्याला खायला मजा वाटत नाही ना. जरा भरड असली दाताखाली आलं की चांगलं वाटतं. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड आहे ही पण, ती घालूया. मखाना आपण भाजून घेतलेला त्याची मी मिक्सरमध्ये भरड केली आहे ती घालूया. आणि आपण हा जो गूळ घेतलेला आहे, आधी मी 1 चमचाच घालते गूळ, आणि गरज वाटली तर आपण दुसरा आणखीन घेऊया. कारण आपण गोड खजूर घेतलेला आहे, खजूर गोड असतो ना, मग एकदम गोड आपल्याला लाडू खायला आवडत नाहीत ना. तुम्हाला जर गोड एकदम जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं, खजुराचं प्रमाण वाढवलं तरी हरकत नाही. त्यात आपण सगळं हाताने छानपैकी एकत्र करून घेऊया. आणि मगाशी जे आपण तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदाम वगैरे आपण हे केलं ना, तळले होते ना, ते राहिलेलं तूप ते पण आपण त्याच्यातच वापरून टाकायचं. डिंक फुलवला होता तेव्हा आपण जे घेतलेलं तूप ते राहिलं होतं ते आता आपण वापरून टाकूया. लाडू वळायला घेऊया. छान मिक्स झालंय सगळं. लाडूचा साईज तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवायचा. लाडू तयार झालेला आहे आपला, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते बरोबर आहे. अतिशय पौष्टिक आणि पावसाळ्याच्या दिवसात अतिशय उपयुक्त शरीरासाठी, शरीराचं चलनवलन व्यवस्थित राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हे लाडू अतिशय फायदेशीर असतात.
काही विशेष श्रम न घेता अगदी आरामात हे लाडू वळता येत आहेत. आपलं बरोबर प्रमाण सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असते लाडू तर गुळाचं प्रमाण फक्त तुम्ही वाढवा. तूप पण आपण 3 ते 4 चमचेच वापरलेला आहे. पोहे खायचे आपले चमचे असतात ते 3 ते 4 घेतलेले आहेत. लाडू तयार आहे. सगळे लाडू मी आता करून घेते. भरपूर विटामिन, मिनरल, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि प्रेशियस मौल्यवान आपले इसेन्शियल ऑइल असलेले आपले हे इम्युनिटी वाढवणारे लाडू तयार आहेत. रोज एक लाडू हा खाल्ला तर पावसाळ्यामध्ये येणारे आपल्यापर्यंत पोहोचणारे आजार आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही आणि आपण निरोगी राहू. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. नमस्कार.